नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. आज इयत्ता 11वी प्रकरण दुसरा पैसा या पाठाविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. त्यामधील मुद्द्यांविषयी चर्चा करताना पहिल्यांदा आपल्याला प्रस्तावना पाहायची आहे. तर बघा, मानव हा काय आहे? बुद्धिमान प्राणी आहे. पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण शोधांपैकी मूलभूत मूलभूत आणि महत्त्वपूर्ण शोधांपैकी एक आहे. क्राउथर यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखात काही मूलभूत संशोधने असतात. उदाहरण म्हणजे विज्ञानात अग्नीचा शोध म्हणा, यांत्रिक क्षेत्रात शास्त्रात चाकाचा शोध इत्यादी. म्हणजे पैशाचा शोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध असून त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. पैशाद्वारे विविध वस्तू सेवांची खरेदी विक्री करता येते. पैशामुळे गरजांचे समाधान होते. आधुनिक अर्थव्यवस्था पैशांवर अवलंबून आहे. म्हणजे दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करतो. अशा प्रकारे वस्तू विनिमयातील अडचणीविषयी आपण माहिती पाहणार आहे. एक गरजांचा दुहेरी संयोगाचा अभाव असतो. दुसरा म्हणजे मूल्याचा सामायिक मापदंडाचा अभाव असतो. तिसरा आहे वस्तूचा साठा करण्यातील अडचण असते. चौथा आहे विभाज्यतेची अडचण असते. पाचवा आहे विलंबित देणी देण्यातील अडचण असते. अशा प्रकारे वस्तू विनिमयात येणाऱ्या अडचणी आपण पाहिलेल्या आहोत. आता वस्तू विनिमय म्हणजे नेमकं काय हे आपण पाहणार आहोत. वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? वस्तू विनिमय असं म्हणणार आहोत. बघा, आता वस्तू विनिमयात येणाऱ्या अडचणींविषयी आपण चर्चा करत असताना पहिलं आहे गरजांचा दुहेरी संयोगाचा अभाव आपण पाहणार आहोत. बघा, वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांचा दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे कापड आहे, त्याबद्दल त्याला काय हवं आहे? तांदूळ हवं आहे. ब व्यक्तीकडे तांदूळ आहे, परंतु त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. त्यामुळे दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तू विनिमय शक्य नाही. म्हणजे वस्तू विनिमय म्हणजे काय असतो? एखाद्या वस्तू द्यायचं, त्याबद्दल दुसरं वस्तू घ्यायचं. पूर्वी पैसा हे साधन मानवाकडे नव्हतं, अजून त्याचा शोध लागलेला नसताना पूर्वीचे माणूस काय करत होता? वस्तू विनिमय पद्धत त्यांच्याकडे होती. वस्तूच्या बदल्यात वस्तूचं देवाणघेवाण ते करायचे. पण त्यामुळे काही समस्या निर्माण व्हायच्या. तर एका व्यक्तीकडे कापड आहे, परंतु त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. पण ब व्यक्तीकडे तांदूळ आहे, पण त्या बदल्यात त्याला कापड नको असताना ह्यामुळे दुहेरी संयोगाचा अभाव निर्माण होतो. ही अडचण निर्माण झालेलं दिसून येते. दुसरं आहे मूल्याचा सामायिक मापदंडाचा अभाव. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. म्हणजे 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. कारण काय, मी 2 लिटर दूध देते, त्याबद्दल तुम्ही 2 किलो तांदूळ द्या असं म्हणता येणार नाही. दूध हे काय आहे? नाश होणारं वस्तू आहे. 2 दिवसातच संपवावं लागतं. पण त्याबद्दल तांदूळ हे आपण महिना आठवडाभर साठवून ठेवू शकतो. त्याची आणि ह्याची तुलना आपण बरोबर करता येणार नाही आपलं. बघा, तिसरं आहे वस्तूचा साठा करण्यातील अडचण. भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूचा साठा करणे अवघड असते. उदाहरण म्हणजे दूध, अंडी, मासे, भाजीपाला इत्यादी. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवणं सुद्धा कठीण असतं. म्हणजे एखाद्या वस्तूच्या बदल्यात आपण जर मगाशी सांगितल्याप्रमाणे दूध घेतलं तर ते खूप दिवस आपल्याला टिकवता येणार नाही. मग काही वस्तू घेऊन आपण अवजड असं वस्तू घेतलो, मग आपल्याला 1 किलो तांदूळ बरोबर आपल्याला काय मिळणार आहे? ढिगारावर लाकूड मिळणार आहेत. मग आपण एक 10 किलो तांदूळ भरून ढिगारवर किती ढिगार लाकूड घेणार आहोत? ते कुठं साठवून ठेवणार आहोत तेवढं? त्यामुळं साठा करून घेण्याचे सुद्धा आपल्याला समस्या निर्माण होतात. चौथा आहे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. हे आपण पाहणार आहोत. प्राणी, घर इत्यादीचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होतं. बघा, गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणं काय होतं? अवघड होतं. अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात शेळी हवा आहे. पण ब या व्यक्तीला शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्ध पोतेच हवं आहे. व्यक्तीकडे शेळी आहे, पण त्याला गव्हाचे अर्धे पोतेच हवे आहे. अशा वेळी गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणं शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचं विभाजन करणं काय शक्य नाही. म्हणजे विभाजितेची अडचण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. म्हणजे एका व्यक्तीला काय हवं आहे? एक गव्हाचं पोतं देऊन त्याला एक शेळी हवी आहे.
पण दुसऱ्या व्यक्तीकडे शेळी आहे, पण त्याला गव्हाचं पोतं अर्धच हवं आहे, पण अर्ध्या गव्हाच्या पोतीच्या बदल्यात तो अर्धी शेळी कापून देऊ शकत नाही, दुसरी अर्धी शेळी स्वतः तो उपभोग तेवढ्याच कालावधीत घेऊ शकला नाही, तर ते जिवंत शेळीला मारून अर्ध शेळी तो चांगल्या प्रकारे ठेवू शकणार नाही. त्यामुळे काय होतं, विभाजितेचं अडचण निर्माण होतं. त्या बदल्यात तर गहू अर्धा पोती विकून सुद्धा अर्धा पोती त्याला व्यवस्थित ठेवता येणार असतं. अशा प्रकारे मग पाचवा आहे विलंबित देणी देण्यातील अडचण आपण पाहणार आहोत. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची काय आहे, परतफेड होय, परंतु वस्तू विनिमयात वस्तुरूपाने कर्ज परत करणे हे अवघड होते. उदाहरण म्हणजे भविष्यात नाशवंत वस्तूची त्याच स्वरूपात परतफेड करणे हे काय असतं, अवघड असतं. म्हणून विलंबित देणी देण्यातील अडचण हे काय आहे, वस्तू विनिमयातील महत्त्वपूर्ण अडचण आहे. आता आपण पैशाची व्याख्या याविषयी पाहणार आहोत. त्यामध्ये क्रॉथर आणि प्राध्यापक वाकर यांच्या व्याख्याविषयी पाहणार आहोत. पहिल्यांदा प्राध्यापक काउतर यांची व्याख्या आहे, जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे काय आहे, पैसा. असं त्यांनी पैशाची व्याख्या केलेली आहे प्राध्यापक काउतर यांनी. तर प्राध्यापक वाकर असं म्हणतात की जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय, असे वाकर यांचं व्याख्या आहे. आता आपल्याला पैशाच्या उत्क्रांती पाहायचं आहे. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण म्हणजेच उत्क्रांती होय आहे, क्रांती नव्हे. क्रांती म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये बदल घडवून आणणं, म्हणजे आमूलाग्र असं बदल घडवून आणणं म्हणजेच उत्क्रांती. म्हणजे पैसा अस्तित्वात येण्याचं कारण हेच काय आहे, अगोदरच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमूलाग्र विशेष असं बदल घडवून आणणं, त्यालाच आपण काय म्हणतो, उत्क्रांती म्हणतो. पैशाचे स्वरूप काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार काय झालेला आहे, सततपणे बदलत आहे. उदाहरणार्थ आजच्या आधुनिक काळात वापरले जाणारे पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलाचाच काय आहे, एक प्रकारे परिणाम आहे. मग पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. आता आपण पैशाचे प्रकार पाहणार आहोत. पहिला आहे पशु पैसा. याविषयी आपण माहिती पाहूयात. बघा, इतिहासपूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशु पैसा वापरला जात होता. उदाहरणार्थ म्हणजे गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी. म्हणजे परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आलेला आहे. दुसरा म्हणजे वस्तू पैसा विषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, जुन्या काळात ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणाचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होत्या. उदाहरणार्थ म्हणजे प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु वस्तूचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतरचा वस्तूचा प्रकार आहे, पैशाचा प्रकार आहे धातूचा पैसा विषयी आपण माहिती पाहणार आहोत. धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातू व धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूचा नाण्याचा शोध लागला. पुढचा आहे धातूची नाणी. बघा, पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे ही मुद्रा असलेली नाणी बनवत असत. म्हणजे काळ परत